कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या घरात अमोल बरोबर मी, कदम, दादा, वहिनी सगळे राहतील। वाह दादी वाह, क्या बात है, लय भारी। माँ, आता रडायचं नाही, उलट लढायचं। इथे मामा, आता मी सगळ्यांना माझी तिथं रूम सगळं दाखवणार। अर्जुन, तुझ्या या निर्णयाचा तू नीट विचार केलायस ना? हो बाप। सिरियसली अर्जुन? अरे आत्ता माझ्यासमोर हा एकच पर्याय योग्य वाटतो। माझ्या आर्याचं काय अर्जुन? मी अमोल बरोबर राहण्याचा निर्णय घेतला, याचा अर्थ मी आर्यापासून लांब चाललोय असं नाही। किती सहज दोन्हीकडून बोलतोय ना अर्जुन? असं नाही आर्या, भाऊजी तुम्ही हा निर्णय असा एकट्याने नाही घेऊ शकत। आपण बसलो इकडे भांडत, आपल्याला काय मार्ग निघाला नाही, त्यामुळे कदाचित नियतीनेच हा मार्ग अमोलच्या तोंडून सांगितलाय। आणि आहे ना वहिनी, आता अमोलचा आनंद जगापेक्षा मोठा असेल, पण मी अपर्णासोबत एका छताखाली राहू शकत नाही। आणि मला वाटतंय तुमचे दादा सुद्धा तसं करणार नाही। दादा, अर्जुन, आज जे काही झालं ते पचवायला मला थोडा वेळ हवाय। रुपाली, अगं अर्जानं काढलेला मार्ग सगळ्यांच्याच फायद्याचा आहे की, काय चुकीचं आहे त्यात? मामनजी, तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता। रुपाली, अगं नातवासाठी कसला निर्णय न कसलं काय? माझ्या नातवासाठी मी राहीन इथं। ठीक आहे अपर्णा, शेवटी तुला पाहिजे तेच केलंस ना? आमचं राहिलेलं घर सुद्धा तू मोडलंस। वहिनी आहो तसं काही नाही। वहिनी आर्या, आता काय बोलायचं राहिलंय अर्जुन? हे बघ आर्या, ही कसरत कधी ना कधी थांबवायला लागणारच होती। आणि एक गोष्ट तू लक्षात घे ना, आता मला आणि अमोलला एकमेकांची किती गरज आहे। अर्जुन, तुला कोणाची गरज आहे ना ते चांगलंच कळलंय मला। आर्या, मी ह्या घरात फक्त अमोलसाठी राहतोय। यावर आता काहीच बोलायचं नाही अर्जुन मला। तू तुझा निर्णय घेतलाय ना, आता मी माझा निर्णय घेते। आई चल ग। बरं चला, झाला एवढा तमाशा, लय झाला, आपण आज जाऊया। अमोल, चला बाळा, आज जाऊ आपण। आईच्या आजोबांना हात घेऊन जाऊ, चला। अर्जुन थांब, तू आता जो निर्णय घेतला तो नाही कळाला मला। म्हणजे तू इथे राहण्यामागचा मी काय अर्थ लावायचा? कळायचंय काय त्यात अप्पे? मी फक्त अमोलसाठी इथं राहतो। अरे मग तुझं यामुळे लग्नही मोडू शकतं। अप्पे, मी या गोष्टीचा नाही विचार केला। म्हणजे माझ्या वागण्याचा आर्याला त्रास झाला असेल ठीक आहे, पण आता अमोलपेक्षा जास्त महत्वाचं कोणीच नाही। तुला काय वेगळं वाटलं का? नाही नाही, आता असे त्याने काय फरक पडतो? न पडलेलाच बरं आहे। आपण गेल्या काही वर्षांमध्ये आर्याने माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी खूप केलंय। आता माझ्यामुळे तिला परत त्रास व्हावा असं मला नाही वाटत। दीपू, अरे काप की पटापटा, अजून किती कांदे आहेत? अयो, डोळ्यातनं पाणी आलं राव माझ्या। अहो तुम्ही कांदा कापताय ना, म्हणून डोळ्यातून पाणी येते। एक मिनिट, सायकल ठेवा डोक्यावर, म्हणजे पाणी नाही येणार। काय बाई, सगळं सांगायला लागतंय मला तुम्हाला। चला चला चला, झाली का ताई? मामा, तू किती कामी दिसतेस। काय राव भांजे, लय हसू येते वे तुम्हाला? सॉरी मामा। हसून दे हो, तुम्ही आज जे काम केलंय ना त्यासाठी तुम्हाला सगळं माप आहे बघा। काय बापू,
अगदी बरोबर आहे बघ दिप्या. मम्मा तू किती हळू काम करतीयस. पटपट कर. आज मा आणि बाबांसाठी जेवण करायचंय. मग पटपट कर ना. अहो हो छोटे सरकार बनवतीये. मग काय की मग. आता तुमच्याच ऑर्डर घ्यायच्या बाकी होत्या. विनायकराव, आता आपण फक्त अमोलच ऐकायचं बरं का. होय अहो त्याच्यातच सुख आहे आता. अमोल बाळा तुझ्या बाबाला एकदम तिखट स्वयंपाक आवडतो. मग मम्मा तिकीट कर. हो तिखटच बनवते. बाई आतापर्यंत होतं ते काय कमी होतं का? आता ह्यांचं पण आहे का? खरं तर वंसनी अमोलच्या फरमाईसाठी एखादी कामवालीच ठेवायला हवी. तुम्ही इथलं आवरा सगळं, मी बाहेरची भांडी बघतो. नको आजोबा. तुम्ही बाबांबरोबर थांबा. मी बघतो. बर बापू काय पण म्हणा, दाजीने खरंच चांगला निर्णय घेतलाय बरं का. अहो ते सगळं ठीक आहे, पण तुम्हाला असं नाही वाटत का की हे सगळं खूप ओढून ताणून झालंय? मोना, चांगल्या गोष्टींमध्ये शंका काढायची सवय कधी जाणार आहे का तुझी? अहो तसं नाही, पण वंस आणि अर्जुन दादा अमोलसाठी एकत्र राहिलेत आणि जर त्यांचं जमलं नाही तर ते नक्की कायमचे वेगळे होणार याचीच भीती वाटत असते मला. ते मला माहित नाही, पर अमोलसाठी अर्जा किती हळवा आहे ना ती मी माझ्या डोळ्यानं बघितले. होय विनायकराव, आप्पीनं अर्जुनला बांधून ठेवणारा धागा आहे तो. मला पक्का विश्वास आहे तो गाठ सुटू देणार नाही. पर ह्या सगळ्यात अहो आर्या किती नाराज झाली ना. विनायकराव, मला असं वाटतं की तुम्ही एकदा बोलून बघा की तिच्याशी. नाही नको, तिला जरा शांत होऊ दे मग बोलतो. आत्ता स्वप्नील आणि रुपाली आहेत, बोलतील ते. होय ना बाबा, मला असं वाटतंय की तुम्ही बोललेलं बरं पडेल. अरे मी कुठल्या तोंडानं बोलू, माझ्यामुळे तर झालंय ना सगळं. विनायकराव, तुम्ही नका एवढा विचार करू. अहो तो आहे की वर, करतो विचार. अहो पण मला तरी असं वाटतं की आपण ना जरा लईच घाई केलीये. बाकी तुम्हाला काय वाटतंय ते बघा. मोना, एकदा दिशा ठरली ना की मार्ग मिळतो. आणि मला खात्री आहे आप्पी अर्जुन याच्यातनं नक्की मार्ग काढते. खरंय बाप, सगळं चांगलं होईल बघा. मोना, आता दिदी आणि दाजी काय वेगळं होत नसतात बघ. बरं मी बघतो अमोल काय करतोय. हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.